घरकुलाच्या चेकसाठी मागितली लाच। खामगाव नगर परिषदेचे 2 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। घरकुलाचे चेक काढण्यासाठी लाभार्थीकडून 20,000ची लाच स्वीकारताना नगर परिषदेमधील 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। याबाबत रात्री उशिरा आरोपी संदेश भीमराव पोहरकर वय 32 वर्षे कंत्राटी कर्मचारी नगर परिषद शेगाव व आरोपी आकाश सुधाकर भोज वय 31 वर्षे कंत्राटी कर्मचारी पोस्ट स्थापत्य बांधकाम अभियंता नगर परिषद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर यशस्वी छापा कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक एंटी करप्शन ब्युरो अमरावती, अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक एंटी करप्शन ब्युरो अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथक प्रमुख श्रीमती शीतल भोगरे, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा, पोलीस हेड कांस्टेबल मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, पोलीस कांस्टेबल रणजित व्यवहारे, पोलीस कांस्टेबल नितीन शेट्टे यांनी छापा मारून कारवाई केली। नमस्ते, मी DYSP एंटी करप्शन ब्युरो बुलढाणा शीतल भोगरे। काल शेगाव नगरपालिका येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या अनुदानाचा मंजूर झालेल्या लाभार्थीची एक तक्रार प्राप्त झाली होती। त्या तक्रारीनुसार आम्ही पडताळणी कारवाई केली असता प्रधानमंत्री आवास योजना करिता नगर परिषद शेगावच्या वतीने कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले श्री संदेश पोहरकर आणि स्थापत्य अभियंता बांधकाम चे श्री आकाश भोज यांनी लाभार्थी यांना त्यांचे घरकुल योजनेचा लोकेशन त्यांनी ज्यावेळी अर्ज केला होता त्यावेळेची ती जागा वेगळी होती आणि यानंतर त्यांनी लोकेशन चेंज केल्याबद्दल सदरचं लोकेशन चेंज केलं म्हणून आणि लाभार्थी यांना पहिल्या टप्प्यातील 40,000 रुपये प्राप्त झाले होते। त्याचा मोबदला म्हणून 20,000 रुपये आणि लाभार्थीला एकूण 2.5 लाखाचं घरकुल अनुदान मंजूर झालं होतं। त्याच्या एकूण 40,000 रुपये लाचेची मागणी करून पहिल्या टप्प्यातील 20,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात शेगाव येथे पकडण्यात आलेलं आहे। माझं सर्व शेगाव नगरपालिकेच्या अंदर असणारे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणारे लाभार्थी यांना अशी विनंती आहे आणि तसंच इतर नागरिकांना अशी विनंती आहे, ज्यांना कोणी सरकारी अधिकारी कर्मचारी हे शासकीय कामाकरिता शासकीय फी सोडून कोणतीही लाच मागत असतील, पैशाची मागणी करत असतील अथवा इतर वस्तूची मागणी करत असतील तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा। त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1034 आहे। तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शेगाव नगर परिषदेमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना ज्यांना कुणाला यापूर्वी या संबंधित कर्मचाऱ्यांकडून अथवा इतर कोणाकडून पैसे घेऊन अनुदान दिलं असेल तर अशांनीही सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मला मदत करावी अशी मी विनंती करते। यामध्ये किती आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल? 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे।